नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज बुधवार 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीजेचा सण हा यमद्वितीया म्हणून देखील ओळखला जातो. भावाला दीर्घायुष्य मिळावं या इच्छेसह बहिणी या दिवशी यमराजाची पूजा करतात. त्याच्या पाशातून आपला भाऊ सुरक्षित राहावा त्यासाठी त्यामागील श्रद्धा आहे. अगदीच भाऊ नसल्यास काही मुली चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळून त्याची पूजा करतात. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो. भाऊबीज हा सण दरवर्षी दिवाळीच्या 2 दिवसांनी साजरा केला जातो. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याबद्दल भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. अशा भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या सणाच्या माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. वळूयात बातमीपत्राकडे. त्याआधी पाहूयात काही ठळक घडामोडी. कोकणात भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा. भावाला दीर्घायुष्य मिळावं यासाठी बहिणींनी केली पूजा. अजून किती संधी द्यायची? दीपक केसरकरांविरोधात पोस्टरबाजी. नेरूळमधील सागर पवार यांनी घातले देवीला साकडे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे म्हणून पदयात्रा. आणि अलिबाग शहरात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर. जिथे मोकळी जागा दिसेल तिथे वाहने केली जात आहेत पार्क. पाहुयात सविस्तर वृत्त. दीपावलीमधील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. या सणाला जसे देशभरात महत्त्व आहे तसेच कोकणात देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसाची प्रतीक्षा प्रत्येक भाऊ आणि बहिणीला वर्षभरापासून असते. भाऊराया वर्षभर कुठेही असला तरी तो या दिवशी मात्र ओवाळणीसाठी आपल्या लाडक्या बहिणीच्या घरी नक्कीच येतो. बहीण देखील आपल्या सासरी भाऊरायाची वाट पाहत असते. रांगोळी सडा घालून सजावट केलेली असते. कोकणात भाऊबीजेचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने पाय धुवून भाऊरायाचे स्वागत आणि यानंतर ओवाळणीमध्ये भावाकडून बहिणीला मिळणारी अनोखी भेट अशा पद्धतीने साजरा होणारा हा सण महाड तालुक्यात घराघरात पाहायला मिळत आहे. आज दिवाळी निमित्त भाऊबीजेचा सण आहे. आज हिंदू धर्मातील भाऊ बहिणींचा हा सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो. माझेही भाऊ आज माझ्या घरी आलेले आहेत. या दिवशी भाऊ बहीण भावाला ओवाळते आणि एकमेकांना छोटीशी भेट देतात प्रेमाने. आणि हा सण भाऊ बहिणींचं नातं हे असंच टिकून राहावं या सणानिमित्त मी हेच सांगू इच्छिते. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात 21,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या तर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविक देखील या ठिकाणी उपस्थित होते. दीपोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. दीपोत्सवानिमित्त कुडाळ शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी सजावट स्पर्धा आणि सुदृढ बैल प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे उद्घाटन उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत 10 बैलगाड्या आणि 10 ते 15 सुदृढ बैल यांचा समावेश होता. कुडाळ तालुक्यातील अनेक नामवंत बैल या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर दीपावलीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करतात. मालवणमधील चिवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड आदी समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पक्षाप्रमाणे आकाशात पॅरासेलिंगच्या माध्यमातून भरारी घेऊन उंचावरून समुद्र आणि आजूबाजूचा परिसर पाहून पर्यटक भारावून गेलेत. तर समुद्रखेडांचा देखील आनंद पर्यटक लुटत आहेत. वाटते इथं मालवणमध्ये आलो. आता तारकर्ली बीचवर आता आम्ही आहे. 4 वाजल्यापासून आम्ही इथं आहोत. एकदम छान असं वातावरण इथं आहे. आम्ही भरपूर मज्जा केली. समुद्रामध्ये खेळलो. या ठिकाणी आनंद घेतलाय. बऱ्याचशा इथल्या मातीमध्ये रेतीमध्ये खेळण्याचा वगैरे आणि खूप छान वाटते. एक नंबर वाटते. किती दिवस राहणार तुम्ही इकडे मालवणमध्ये? अजून 2 दिवस राहण्याचा प्लॅनिंग आहे आमचा. कोकण फिरायचं आहे आम्हाला भरपूर अजून. तर आम्हाला हरणे बीच आणि गणपतीपुळे वगैरे हे सगळे ठिकाणं आम्हाला बघायचे आहेत. सोबत भरपूर मासे खाणार आहेत आम्ही आणि खूप एन्जॉय करणार आहे आम्ही 2 दिवस इथं राहून. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आनंद झाला. ॲक्च्युली आमचा हा 2nd टाइम आहे कोकणात ट्रिपला. लास्ट टाइम जेवढं क्राऊड होतं त्याप्रमाणे यावेळेस पर्यटकांची गर्दी नाही आहे.
थोडीशी गर्दी कमी वाटली आम्हाला मागच्या वेळेपेक्षा. आणि थोड्याशा राईड्स कमी केलेल्या आहेत या ठिकाणी तारकर्ली बीचवरती. खूप सारे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड्स, हे आम्ही मागच्या वेळेस खूप या राईड्सचा आनंद घेतला होता. पण यावेळेस मात्र या राईड्स इथे दिसत नाही आहेत. आमचे नवीन मित्र आणलेले आहेत, त्यांना त्याचा आनंद घेता नाही आला. एकदम भारी. आम्ही सकाळी आल्या मार्केटला गेलो होतो मालवणला. आम्ही तिथे सुरमई आणि पापलेट असे 2 प्रकारचे मासे घेतले आणि त्यांचा आस्वाद आम्ही दुपारी घेतला. भाई, आपण 15 वर्ष आमदार, 2 वेळा मंत्री आणि 4 वेळा पक्ष बदलून देखील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देऊ शकत नाहीत. अजून किती संधी द्यावी तुम्हाला, असा सवाल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारणारे बॅनर सध्या दोडामार्गमध्ये लावण्यात आलेत. हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. या बॅनरवर तुम्ही वरती चढत गेलात आणि प्रत्येक वेळा नवीन काय काय सांगितलं. तामका पटत गेला. हत्येच्या वेळा तसा, पूर इलो तेव्हा तसा, शेतीचं नुकसान झालं तेव्हाही तसं, असा कित्येकदा झाला. बाई आता पुरे, आता थांबा, असाही संदेश त्यावर लिहिण्यात आलाय. दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेत. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. त्यातच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता राज्याच्या मुख्य पदावर बसावा असं नेहमीच वाटत असतं. त्यासाठी कार्यकर्ते देवाला नवस बोलतात, कुणी शपथ घेतं, तर अनेक जण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. नेरूळमधील सागर पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा काढली आहे. आजपासून ही यात्रा नेरूळमधून सुरू होऊन ती 12 दिवस चालणार असून 12 दिवसांनी तुळजापूर या ठिकाणी पोहोचणार आहे. यावेळी तुळजाभवानीला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घालणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. त्यामुळे या अनोख्या पदयात्रेची चर्चा सध्या सर्वत्र होतीये. संकल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी आयडल असतो, कोण ना कोणतरी एक व्यक्तिमत्व असं असतं की तिथं आपण आकर्षित होतो. तर माझ्या आयुष्यातलं एक अजितदादा पवार एक असं स्थान आहे की त्यांच्याकडे बघून, त्यांचं आजपर्यंतचं व्यक्तिमत्व बघून मी नेहमी त्यांच्याकडे आकर्षित गेलो आहे. तर यांना त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांच्याकडे असलेलं वक्तृत्व, त्यांचा असलेला प्रशासनातील यंत्रणेवर असलेला कंट्रोल, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ते कुठं ना कुठेतरी त्यांच्याकडे माझं मन नेहमीच आकर्षित असलेलं आहे. तर विचार केला साहेबांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, महाराष्ट्राचं धुरा त्यांच्या हातात यावी आणि जनसामान्याची नाळ असलेला तो नेता आहे. समाजातील विविध लोकांना आणि एकत्रित घेऊन पुढे नेण्याची संकल्पना त्यांच्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आईकडे साकडं घालण्यासाठी पदयात्रा आम्ही इथून करतोय. ही पदयात्रा साधारणतः 10 ते 12 दिवसाचा कालावधी, आम्ही एक ॲव्हरेज कालावधी आम्ही ठरवलाय. तो वाढू शकतो. साधारणतः रोज आम्ही 30 ते 35 किलोमीटर चालण्याचा निर्धार केलाय. तर हा चालत असताना ही जी पदयात्रा आहे त्या ठिकाणी दादांचे असंख्य चाहते महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. तर जेवढे चाहते आहेत त्यांना मानणारा वर्ग आहे, त्यांनी आम्हाला येऊन सहकार्य करावं, या यात्रेला सपोर्ट करावा, एवढीच फक्त अपेक्षा आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट. फ्रीज, टीव्ही, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज,
अमूल आईस्क्रीमच्या बाजूला गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी कोष्टीआळी खेड. अलिबाग नगर परिषदेतर्फे शहरात कोणतीही पार्किंगची सुविधा केली नाही. त्यामुळे येणारे पर्यटक मोकळी जागा दिसेल तिथे वाहन पार्किंग करत आहेत. त्यामुळे पर्यटकांची काही चूक नसली तरी प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचं चित्र निर्माण झालंय. क्रीडा मैदानात होत असलेल्या अनधिकृत पार्किंगबाबत जिल्हा प्रशासन देखील मूग गिळून गप्प असल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात अडकलेल्या वेल माशाच्या पिल्लाला अखेर 40 तासांनी समुद्रात सोडण्यात यश आलंय. गेल्या 40 तासांपासून सरकारच्या विविध यंत्रणा वेल माशाच्या पिल्लाला जीवनदान मिळवण्याकरता प्रयत्न करीत होत्या. तसेच पर्यटक आणि ग्रामस्थांनीही शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून वेल माशाला जीवदान मिळालंय. सोमवारपासून पर्यटक, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, MTDCचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीवरक्षक यांच्या मदतीनं या माशाला समुद्रामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला जात होता. 20 फुटांहून अधिक लांब आणि 5 ते 6 टन इतकं माशाचं वजन आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे सध्या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आले. हे बचाव कार्य रात्रभर सुरू होतं. दिवाळी हा लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचा उत्साहाचा सण. या उत्सवादरम्यान अनेक प्रथा, परंपरा प्रचलित आहेत. दिवाळीच्या उत्सवात लहान मुलांना किल्ले तयार करण्याची क्रेज निर्माण होते. दिवाळीत मातीचा किल्ला किंवा घर तयार करणं शुभ मानलं जातं. असाच एक मातीचा किल्ला साकारलाय रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकाळे गावातील काही मुलांनी. पद्मदुर्ग उर्फ कासा या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या मध्ययुगीन जलदुर्गाची प्रतिकृती साकारण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला मुरुड गावाजवळील समुद्रात असलेला हा किल्ला मुलांनी आपल्या कल्पकतेतून साकारण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय सुबक असा हा पद्मदुर्ग किल्ला साकारण्यासाठी आर्यन चव्हाण, अथर्व चव्हाण, सार्थक पाष्टे, विकी चव्हाण, समीर माबदी, सारंग जाधव, प्रतीक वायकर, सुनील माबदी यांनी विशेष मेहनत घेतली. तर दीपावली पाडवा उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे भाऊबीज देखील सर्वत्र उत्साहात साजरी करताना पाहायला मिळत आहे. भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा आजचा दिवस असून योगायोगानं बुधवार आल्यानं आपल्या भावांना ओवाळणीनंतर बहिणीनं जेवणासाठी मटणाचा बेत आखल्याचं दिसून येत आहे. परिणामी सर्वत्र मटण, चिकन विक्रेत्यांकडे लांबच लांब ग्राहकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. बोकडाच्या मटणाला मोठी पसंती दिसत आहे. वाढती महागाई लक्षात घेता मटणाचे भाव देखील वाढलेत. मात्र तरी देखील चिकन, मटण खरेदी करता भाऊबीजेच्या निमित्तानं ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. याच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.